नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर, पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं। मुख्यमंत्री साहेबांकडे कधीही जायचं असलं तर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद यायचा। कधीही साहेब नगर जिल्ह्यामध्ये येणार असले साहेबांना कळालं की ते त्यांना आवर्जून फोन करायचे, मेसेज टाकायचे की साहेब तुम्हाला काही झालं तरी 2 मिनिटं मंत्री साहेबांशी जुळले गेलेले होते। आणि साहेबांचा राजकीय प्रवास पाहून मुख्यमंत्री साहेबांकडे कधीही जायचं असलं तर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद यायचा। कधीही साहेब नगर जिल्ह्यामध्ये येणार असले साहेबांना कळालं की ते त्यांना आवर्जून फोन करायचे, मेसेज टाकायचे की साहेब तुमची परिस्थिती ती काहीच लागत नाही, परमेश्वराला फक्त रोज झोपताना माणूस मुलगा एकच गोष्ट मागतो, माझे वडील मला परत मागे आणून दे। पण आज खरं म्हणजे साहेब तुम्ही आज पाहतायत सगळ्या गोष्टी। आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेले, हक्काच्या आणि माझ्या हातामध्ये तुम्ही श्वास सोडला, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणत होतो की उठा, भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर। पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं। आज जे छत्र माझ्या डोक्यावरून हरपलं, आज हे छत्र खरं म्हणजे तुम्ही 30 वर्षे माझ्या जीवनात माझ्यासाठी बांधत होते। म्हणून जेव्हा दुःखाचा पहाड माझ्या अंगावरती आला त्यावेळेस हे समोर बसलेल्या छत्राने